नमस्कार मंडळी, मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण मालपुव्याची अगदी सोपी आणि सुटसुटीत अशी रेसिपी बघणार आहोत। कुणालाही सहज जमेल असं सोपं प्रमाण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। तर आपण सगळ्यात अगोदर मालपुव्याच्या बॅटरसाठी पाऊण वाटी मैदा घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील घेऊ शकतात। आणि आता त्याच वाटीने आपण पाव वाटी इथे बारीक रवा घेतलेला आहे। रवा हा बारीकच वापरायचा आहे। आणि आता आपण पाव वाटी मिल्क पावडर घालून घेतलेली आहे। जर तुम्हाला मिल्क पावडर नसेल घालायची तर त्याऐवजी तुम्ही दुधावरची साय घातली तरी देखील चालणार आहे। यात आता आपण अगदी 1 छोटा चमचा बडीशेपची जाडसर वाटून घेतलेली पूड घालून घेणार आहोत। याने मालपुव्याला अगदी छान चव येते। आता हे सगळं कोरडं साहित्य आपण थोडंसं चमच्याने मिक्स करून घेऊयात। आणि आता ज्या वाटीने आपण सगळं साहित्य घेतलेलं होतं त्याच वाटीने मी इथे निम्म दूध आणि निम्म पाणी असं घेतलेलं आहे। तुम्ही याऐवजी पूर्ण दूध किंवा संपूर्ण पाणी घेतलं तरी देखील चालणार आहे। आणि आता हे दूध आपण अगदी थोडं पिठामध्ये घालून त्याचं बॅटर तयार करून घेणार आहोत। एकाच वेळी सगळं दूध घालायचं नाही आहे, नाहीतर मग मिश्रणाच्या गाठी होऊ शकतात। तर अगदी थोडं दूध घालत जाऊन आपण एक सारखं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आणि मी नेहमी सांगते त्याचप्रमाणे कुठलंही बॅटर तयार करताना ते एकाच दिशेने पेटून घ्यायचं आहे, त्यामुळे बॅटरमध्ये गाठी होत नाहीत। तर आपण आता सगळं दूध थोडं घालत जाऊन छानसं बॅटर तयार करून घेणार आहोत। तर इथे आपण उरलेलं सगळं दूध घालून घेतलेलं आहे आणि वरून देखील मला अजून 1 चमचा दूध लागलेला आहे। तर आता तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता। अशाच प्रमाणात आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही आहे। तर आता आपण हे मिश्रण एक 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात आणि लगेच साखरेचा पाक करायला घेऊयात। तर इथे ज्या वाटीने आपण सगळं साहित्य घेतलेलं होतं त्याच वाटीने मी इथे 1 वाटी साखर घेते आणि आता आपण तेवढंच यात पाणी घालून घेणार आहोत। आणि नंतर आपण गॅस चालू करून घेणार आहोत। साखरेचा पाक तयार करून घेण्यासाठी गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय ठेवली तरीही चालेल। साखर ही व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे आणि साखरेचा पाक हा आपल्याला गुलाबजामचा पाक करतो त्याप्रमाणे करून घ्यायचा आहे। फक्त साखर वितळली की अगदी हलकीशी उकळ त्याला काढून घ्यायची आहे। हा पाक आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी असा करायचा नाही आहे। तर आता आपण हलकीशी याला उकळी यायला लागलेली आहे आणि पाक चेक करून बघूयात। तर पाक हाताला फक्त चिकटसर जाणवला पाहिजे। तर पाक आपण चेक करून बघितला आहे, तर तो हाताला चिकटसर जाणवतो आहे। आणि आता आपण गॅस बंद करूयात आणि लगेच मालपुवे करायला घेऊयात। तर आता इथे मालपुव्याचं बॅटर देखील छान असं सेट झालेलं आहे, छान ते मुरलं गेलेलं आहे। आणि आपण पुन्हा बॅटरची कन्सिस्टन्सी चेक करूयात आणि आता लगेच मालपुवे हे करायला घेऊयात। तर इथे कढईत तेल तापत ठेवलेलं आहे, तुम्ही याऐवजी पसरट पॅन घेतला तरी देखील चालेल। आणि आता आपण मालपुवा हा घालून घेणार आहोत। तर तुम्ही जर पसरट पॅनमध्ये मालपुवे घालत असाल तर एका वेळी 2-3 मालपुवे हे घालू शकतात। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मालपुवे घातल्या लगेच त्याला झारा लावायचा नाही आहे। त्यावरील बुडबुडे थोडेसे कमी होऊन द्यायचे आहेत आणि मगच आपण त्याला झाऱ्याने जागचं हलवून घेणार आहोत। तर आता थोडेसे यावरचे बुडबुडे कमी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि खूप हाय फ्लेमवर देखील मालपुवा हा करून घ्यायचा नाही आहे। आणि सुरुवातीला आपण अगदी छोटासा मालपुवा इथे घालून बघितलेला आहे आणि आता तो तळावरून छान हलला आहे, म्हणजे खालची बाजू त्याची बऱ्यापैकी झालेली आहे। आता आपण त्याला हलक्याच हाताने पलटवून घेणार आहोत। तर हलकासा छान गोल्डन ब्राऊन अशा रंगावर तो झालेला आहे। दोन्ही बाजूने आपण छान गोल्डन ब्राऊन रंगावर मालपुवा हा तळून घेणार आहोत। आणि मालपुवा हा गरम असतानाच पाकामध्ये घालून घ्यायचा, जेणेकरून तो छान असा पाक शोषून घेतो। तर आपण या रंगावर मालपुवा हा तळून घेतलेला आहे आणि त्याचं तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि मगच तो लगेचच पाकात घालून घ्यायचा आहे। आणि पाकात देखील तो दोन्ही बाजूने छान भिजला जाईल अशा पद्धतीने त्यावर चमच्याने पाक घालून घ्यायचा आहे। आणि अगदी 1 ते 2 मिनिटातच मालपुवा हा पाकातून लगेच बाहेर काढायचा आहे। खूप जास्तही वेळ तो पाकात ठेवायचा नाही आहे। तर आता आपण लगेच हा मालपुवा
एका डिशमध्ये काढून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता अगदी छान रसरशीत असा मालपुवा दिसतोय. आता मात्र आपण इतरही मालपुवे करून घेऊयात, पण थोड्या मोठ्या आकाराचे करून घेऊयात. तर इथे प्रत्येक वेळी मालपुवा घालताना बॅटर हे ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही हवं त्या आकारात लहान मोठे मालपुवे करून घेऊ शकतात. तर अशाच प्रकारे आपण इथे सगळे मालपुवे छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घेणार आहोत. जर तुम्हाला थोड्या गडद रंगावर ते आवडत असतील तर तुम्ही अजून थोड्या गडद रंगावर तळून घेतले तरी देखील चालणार आहे. आणि इथे दुसरा मालपुवा देखील छान असा तळून झालेला आहे आणि आपण त्याला देखील पाकामध्ये घालून घेऊयात. तर अशा प्रकारे इथे सगळे मालपुवे तयार झालेले आहेत. तर अगदी छान रसरशीत असे मालपुवे आहेत आणि यासाठीची पद्धत अगदी सोपी आणि सुटसुटीत अशी आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.